वडिलांच्या आज्ञेप्रमाणे पाऊल पुढे पडलं. जणू काही त्यांनी सुचवलं, जो वडिलांची आज्ञा मानतो त्याचं पाऊल कायम पुढे राहायचं. पाऊल पुढे पडलं आणि झरझर झरझर चालत 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 आपला कार्यभाग साधण्याकरता हा वनाच्या दिशेने निघाला. दृष्टीला त्या वनातले वृक्ष स्पष्टपणानं दिसू लागले. अहो, त्या वृक्षांची एकमेकांशी स्पर्धा चालली होती. कोणीही त्या सूर्यनारायणाला पृथ्वी दर्शन घडूच द्यायचं नाही की काय, असा जणू विडा उचललेला होता. सूर्याचे किरण पृथ्वीपर्यंत पोहोचत नव्हते. अशा किर्र अंधारात त्या वनात यानं प्रवेश केला. अहो, प्रवेश झाला मात्र आणि इतक्यात ज्याचा लागणार नाही कुणाला माग असा साग पटकन म्हणाला, अरे अरे अरे, सांग सांग, मला सांग, हा कोण? हा मनुष्य कोण? अहो, शेजारी ज्याला सांगितलं होतं कुणालाही बघ आणि ताड, तो ताड उभा होता. तो म्हणाला, अरे हा ब्राह्मण पुत्र दिसतोय, हा ब्राह्मण पुत्र दिसतोयस. बघितलंस का? त्याने धोतर नेसलंय, त्याच्या अंगावर उत्तरी आहे, शिखा दिसतीये, ललाटावर भस्म आहे. हा ब्राह्मण पुत्र आहे. अरे पण मग हा इथे का आला असेल? हा इथे का आला असेल? अहो, जगाला सांगणारा कोण? सत्कर. काय सांगणारा? सत्कर्म बीज पेरू, सत्कर्म बीज पेरू, सत्कर्म बीज पेरू असं सांगणारं पेरू. त्या पेरवाने सांगितलं, अरे हे बघ, तो समिधा गोळा करायला आला असेल. याच्यापेक्षा वेगळं तो इथे काही करणार नाही. त्याला समिधा गोळा करू द्या. असा निरोप गेला पिंपळाकडे आणि पिंपळाने आपल्या पानांची सळसळ करायला सुरुवात केली. पिंपळाची पानं सळसळली. वडाच्या पानांनी, पारंब्यांनीच त्याचं स्वागत करायला सुरुवात केली. अहो, त्या वडाच्या पिंपळाच्या छायेत औदुंबर दिसला आणि लक्षात आलं की शीतलता जर प्रदान करील तर तो हा औदुंबर आहे. त्या औदुंबराला नमस्कार केला त्यांनी आणि तिथे पडलेल्या ज्या समिधा होत्या त्या समिधा वेचायला सुरुवात केली. कशासाठी तो हे सगळं करत होता? भगवान श्रीहरीची कृपा मजवर व्हावी याकरता करावा लागणारा जो यज्ञ आहे, त्या यज्ञाची सामग्री वडिलांनी त्याला गोळा करून आणायला सांगितली होती. त्याकरता हे सगळे कष्ट तो करत होता. अहो, त्याला ते कष्ट करताना पाहिलं आणि शेजारी उभा असलेला जो पारिजात होता, त्या पारिजातानी सळसळून आपल्या फुलांचा सडा खाली पाडला. तो जणू काही सुचवतोय, बाळा, अरे नुसत्या समिधा गोळा करून घेऊन जाऊ नकोस. शेवटी त्यांच्यामध्ये शुष्कता आहे. शेवटी नाही म्हटलं तरी ते नीरस आहे. काहीतरी सुरस घेऊन जा, काहीतरी सुगंध घेऊन जा. तुझ्याजवळ हा सुगंध कायम राहू दे. आणि बाळा, लक्षात ठेव, जीवनामध्ये सुगंध एक वेळ शरीराला लावण्याकरता नसला तरी चालेल, पण चारित्र्याचा सुगंध जाऊ देऊ नकोस. चारित्र्याचा सुगंध जाऊ देऊ नकोस बाळा. त्याच्या इतका श्रेष्ठ गंध दुसऱ्या कशाचाही नाही. पण ती वृक्षांची भाषा याला कुठून कळायला? यांनी समिधा गोळा केल्या. तिथे असलेली पारिजातकाची, जाईची, जुईची, गुलाबाची फुलं त्यांनी एकत्र केली आणि हे सगळं करेपर्यंत वेळ कसा गेला हे त्याचं त्यालाही कळलं नाही. भगवान सूर्यनारायण या जगतावर कृपा करत 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 आता आपल्या मागे यांना प्रकाश देईल असा कुणीतरी असला पाहिजे, म्हणून आपल्या मित्राला चंद्राला त्या ठिकाणी बोलवून
या जगताचा निरोप घेण्याकरता सिद्ध झालेले आहेत. अशा समयाला हा त्या वनामधून निघाला. शास्त्रज्ञ शीलयुत सद्गुण सार जाणी, भूदेव अग्नी गुरुच्या पदी वाही पाणी, निर्मत्सरी विनयशील निसत्य वक्ता, होता पवित्र अति उत्तम मंत्रवेत्ता. शास्त्रज्ञ होता, शीलवान होता, गुणी होता, वेदाध्ययनामध्ये रत असलेला होता, घराण्याची परंपरा सगळी चांगली होती. अहो पाप 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 कशाला म्हणतात त्यापासून आपण 10 हात लांबच राहिलं पाहिजे अशी सवय याला बालपणापासून होती. पाऊल वाकडं पडण्याचा संभव नव्हता. पण त्या वृक्षराजीतून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असलेल्या या आपल्या चरित्रनायकाच्या दृष्टीला एक विचित्र दृश्य आलं. समोर पानांची सळसळ झाली. म्हणून कोणी स्वापद आहे का म्हणून लक्ष देऊन यानं पाहिलं. थोडा 4 पावलं चालत तो पुढे गेला आणि त्याला दिसलं की कुणी एक स्त्री नको त्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी आहे. तिच्याबरोबर एक पुरुष आहे. या दोघांची कामक्रीडा चाललेली आहे. त्यांनी पाठ फिरवली या सगळ्याकडे, पण तरीही या कृत्याचा त्याच्या मनावर खोल ठसा उमटला. आजपर्यंत त्यांनी सांभाळलेलं जे शील होतं, त्या पारिजातकानं मघाशी त्याला दिलेला जो निरोप होता तो निरोप तो विसरला. काम नावाचा विकार जणू काही त्याला गाठण्याकरता या स्त्रीच्या रूपानं तिथे आलाय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. अहो ती स्त्री मद्यपान करत होती. तो पुरुष तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता. तिथून बाहेर पडायचं म्हटलं तरीही आता याचं पाऊल बाहेर पडेना, कारण त्या कामानं याला गाठलं त्या बेसावध क्षणी. आणि आजपर्यंत जे काही धैर्य होतं ते सगळं धैर्य लयाला गेलं. मोहुनी जा गेला विबुध तो, मोहुनी जा गेला. त्या बेसावध क्षणाने आजपर्यंतच्या याच्या तपस्येचा घात केला. तपस्या लयाला गेली.
हातून पापच होईल अशी व्यवस्था त्या क्षणी झाली आणि त्या स्त्रीसह सर्व काही सोडून आपल्या घरादाराचा दारेचा त्याग करून तिथेच राहण्याचा विचार याच्या मनामध्ये बळावला. म्हणून त्या समिधा तशाच ठेवून तिच्यासह राहण्यात याला संतुष्टता वाटायला लागली. अहो, जीवनातला यज्ञ हा त्या दिवसापासून संपला. चारित्र्य लयाला गेलं. ज्ञान जे काही होतं ते संपलं. ऱ्हास होतोय हे समजेना अशी अवस्था त्याची झाली. अहो, हे सगळं विकारग्रस्त झाल्यामुळे एवढा ज्ञानी पण तरीसुद्धा विकारांनी त्याला आपल्या जाळ्यामध्ये ओढून घेतलं. त्या स्त्रीशी रत राहिल्यामुळे 10 पुत्र त्याला झाले. आपली जी पितृदत्त संपदा होती त्या सगळ्या संपदेचा त्यांनी त्याग केला. पितृदत्तजी नैज संपदा, पितृदत्तजी नैज संपदा, सर्व सांडुनी सेवी स्त्रीपदा, सर्व सांडुनी सेवी स्त्रीपदा. आजे रुचे तिला ते करीतसे, जे रुचे तिला ते करीतसे, ते रुचे तिला. अहो, जे काही तिला आवडायचं ते करण्यामध्येच याला धन्यता वाटायची. सतत तिचं लालन करण्यामध्ये हा रमून गेला आणि हे सगळं करण्यामध्ये किती श्रम झाले तरी सुद्धा त्या श्रमांकडे त्याचं लक्ष नसे. ते त्याला श्रम वाटत नसत. आपण काही चूक करतो आहोत याची जाणीव त्याला राहत नसे. त्या वाटेनं जाणारे जे कोणी असायचे त्यांना पकडायचं, त्यांच्याजवळ असलेलं जे धन आहे ते सगळं धन काढून घ्यायचं. हा प्रकार सुरू झाला. जो यज्ञामध्ये काही भाग देणारा होता तो आता लोकांकडून काही भाग हिरावून घेणारा झाला. अवस्था त्याची अत्यंत बिकट अशी झाली. घरामध्ये त्या वनामध्ये काही सुख आहे अशी परिस्थितीही उरली नाही. सदोदित कामामध्ये राहिल्या कारणानं याचं शरीर सुद्धा क्षीण होत गेलं आणि जो काही व्हायचा तोच संस्कार पुत्रांवर सुद्धा झाला. पुत्र सुद्धा त्याच पद्धतीनं वागायला लागले. पण दशपुत्र त्यास होते, दशपुत्र त्यास होते, नारायण एक त्यात शेवटला. दहा पुत्र होते, त्याच्यातला शेवटचा जो मुलगा होता त्याचं नाव नारायण ठेवावं अशी बुद्धी या अजामेळाला झाली होती. आणि बऱ्याच वयानंतर झालेला असल्यामुळे सतत मनामध्ये चिंता असे की माझं जर अचानक काही बरं वाईट झालं तर याचं काय होईल, हा चांगला राहील ना, याला चांगले संस्कार मिळतील का, याला हे बाकीचे 9 सांभाळतील का आपल्यातनं बाहेर काढतील. सतत चिंता राहायची. सतत तो डोळ्यासमोर दिसायचा. त्याला नारायण म्हणून हाक मारण्यामध्येच याचा बराचसा वेळ जायचा अशी स्थिती होती.
करता 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 काळ पुढे गेला आणि नेत्र पैल तीराला लागलेले आहेत. शरीर अत्यंत क्षीण झालेलं आहे. कधीही प्राण जाईल अशी त्याची अवस्था आहे. अशा अवस्थेमध्ये तो असताना नारायणा, अरे नारायणा, जरा बाळा इकडे ये रे, जरा इकडे ये. बाळा, तुझ्यावर माझं प्रेम आहे हे तुला सांगायला नको, तुला हे माहिती आहे. पण बाळा जपून राहा बरं. अरे जीवन मोठं कठीण असतं. या इथे येऊन राहिलो मी. हे पुत्र तुम्ही माझे, बाकी कुणाकडून काही माझी आशा नाही. पण बाळा तू वयाने लहान आहेस, तुझं सगळं बरं होईल ना रे. नारायणा, अरे जरा असा जवळ ये बघू. त्यांनी हात हातामध्ये धरला. डोळ्यामधून अश्रू घळघळ 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 वाहत होते. त्यातले 2-4 थेंब या नारायणाच्या हातावर पडले. हो, हात आर्द्र झाला, प्रेमाने नाही अश्रूंनी. त्या मुलाने सुद्धा आपला हात काढून घेतला हातातून, कारण वडिलांची ही बडबड ऐकण्यामध्ये त्याला कोणताही रस नाही अशी परिस्थिती होती. अरे नारायणा, असं काय करतोस? नारायणा, अरे एकदा बघ, बघ रे नारायणा, अरे नारायणा. असा मुखाने नारायण नामाचा धोशा लावला यांनी. त्याच वेळेला कुणीतरी अत्यंत अक्राळ विक्राळ स्वरूपाचे त्या ठिकाणी आले आहेत अशी जाणीव अजामिळाला झाली. आपले प्राण नेण्याचा प्रयत्न करतायत ते, असा भास त्याला होतोय. गळ्यात फास टाकलेत. यमाचे दूत साक्षात तिथे आलेत आणि अजामिळाला घेऊन चाललेले आहेत. त्या वेळेलाच कानावर वाणी आली, थांबा थांबा थांबा. कुठे घेऊन चालला त्याला? अहो तुम्ही आम्हाला का थांबवताय? हा पापी आहे, नीच आहे. आजपर्यंत सत्कर्म यांनी कधी केली नाहीत. याला नेण्यापासून आम्हाला तुम्ही रोखताय. आणि आम्ही कोण आहोत माहिती आहे का? नाही नाही, आम्ही कोण आहोत हे तुम्हाला माहिती नाही आणि तुम्ही कोण आहात हे आम्हाला माहिती नाही. तुम्ही कोण आहात? तुम्ही कोण आहात? आम्ही यमाचे दूत आहोत. असं म्हणजे धर्मराजांनी तुम्हाला इथे होय होय, धर्मराजांनी आम्हाला इथे पाठवलंय. याला घेऊन जाण्यासाठी पाठवलंय. याच्या गळ्यात फास घातलेले आहेत. याला घेऊन जाणार आहोत, पण तुम्ही पुढे जाऊ देत नाही. तुम्ही आहात कोण? कमला समान नयने, कमला समान नयने, देही सुदिव्य वसने, देही सुदिव्य वसने, शिरदिव्य शाकिरीटे, शोभायमान केले. कमला समान नयने, देही सुदिव्य वसने, शिरदिव्य शाकिरीटे, शोभायमान केले. शोभायमान केले, शिरदिव्य शाकिरीटे, शोभायमान केले. कमला समान नयने, ही कमला सम तुमची नयन आहेत. कानामध्ये कुंडल आहेत, मुखावर हास्य आहे, हातामध्ये विविध शस्त्र आहेत. ही सगळी शस्त्र घेऊन तुम्ही इथे आलेले आहात. आपण कोणत्या तरी दिव्य लोकीचे दिसता आहात. ते राहू दे, आम्हाला सांगा की तुम्ही याला का घेऊन चाललात? पुन्हा तोच प्रश्न. अहो यांनी सत्कर्म कधी काही केलेलं नाही. नीती धर्माचा त्याग करून हा राहिलेला आहे. हा पापी आहे. आपले सर्व संस्कार लयाला नेऊन पाप कर्म करण्यामध्येच हा जीवनभर रत होता. होय, पण शेवटच्या क्षणी नव्हता. म्हणजे तुम्हाला म्हणायचंय काय? म्हणजे आम्हाला म्हणायचंय असं
की यांनी जीवनभर कितीही पाप केलेलं असलं तरी सुद्धा शेवटच्या क्षणी हा नारायण नामाचा उच्चार करीत होता. अहो, हा नारायण नामाचा उच्चार करीत होता, पण त्याच्या मुलाचं नाव नारायण. असू दे असू दे, न कळता पद अग्नीवरी पडे. न कळत अग्नीवर पाय पडला तर पाय पोळणार हे जसं आहे तसं मुलाच्या निमित्ताने का होईना नारायणाचं नाम याच्या मुखी आलंय ना. भगवान विष्णूंनी आम्हाला त्याच्यासाठीच पाठवलंय, त्याकरताच पाठवलंय. अहो, जीवनाच्या शेवटच्या काही क्षणांमध्ये कोणत्याही कारणानं का होईना याच्या मुखातून नारायण नामाचा उच्चार झाला म्हणून अनंत पापराशी जातील लयासी क्षणमात्र. त्याच्या जीवनामध्ये घडलेल्या अनंत पापराशी या लयाला गेलेल्या आहेत. अहो, हा सगळा संवाद अजामिळ स्तब्ध होऊन ऐकतोय. यमदूतांनी त्या विष्णूच्या पार्षदांना नमस्कार केला आणि ते निघून गेले. त्याच वेळेला विष्णू पार्षद सुद्धा दिसेनासे झाले. तो सूक्ष्म देह जो उचलला गेला होता तो पुन्हा देहाच्या जवळ आला. शरीरामध्ये धुगधुगी आली त्याच्या. उठून बसला आणि विचार करतोय, हे स्वप्न होतं की काय? ते महात्मे कोण होते? महत्संग क्षणभरी, क्षणभराचा हा जो महत्संग मला घडला त्यामुळे मला असं लक्षात येतंय की आजवर माझ्या हातून पाप फार घडलं. जे करू नये ते करून बसलो मी, जे होऊ नये ते होत राहिलं. या नारायणाच्या नामानी का होईना शेवटच्या क्षणी त्या यमाच्या फासातून मी सुटलोय. पण हे सगळं पाप जर नाहीच करायचं असेल तर त्याकरता आता नारायण नामाचा उच्चार सतत घडला पाहिजे. याकरता या सगळ्याचा त्याग झाला पाहिजे. अजामिळाच्या मनातून घर संपलं आणि जीवनातली घरघर नाहीशी झाली. त्याच पावली त्यांनी हरिद्वारला जायचा निश्चय केला. श्री हरिद्वारी आसन घातलं आणि भगवंताची तपश्चर्या करीत भगवन नामाचा उच्चार करत अजामिळ तिथे राहिला. ज्यावेळी सर्व पाप नष्ट झाली, भगवत कृपा होण्याचा समय आला, त्यावेळी ज्या पार्षदांनी त्या यमदूतांच्या तावडीतून त्याला मुक्त केलेलं होतं ते पुन्हा त्याच्या दृष्टीस पडले. त्यांचं दर्शन घेतलं आणि त्यांच्या पाठोपाठ गरुडाच्या पंखांचा फळत्कार होतो आहे आणि भगवान विष्णू विमान घेऊन येत आहेत. हे दृश्य त्याच्या नजरेला आलं. अजामिळ धन्य झाला, हो धन्य झाला. पण तो का झाला? कृतकृत्य का झाला? सायुज्य मुक्ती त्याला प्राप्त झाली. या सगळ्याचं रहस्य काय? अजामिळा इतका पापी जरी असला तर तोही नारायण नामानं उद्धरतो. तर मग वेळीच सावध होऊन जर तुमच्या माझ्यासारख्याने भगवन नामोच्चार करायला आरंभ केला तर तुम्हा आम्हाला मुक्ती का मिळणार नाही? ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, ती मुक्ती देण्याकरता हरी इतका समर्थ दुसरा कुणीही नाही. ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ, ज्ञानदेव म्हणे, ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ, ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ, न करवे